पाहतोय, निखिलला पाहतोय, तर हे सर्व खेळाडू महाबळेश्वर परिसरातील आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील कोयना, सोळशी आणि कांदाटी या परिसरामधील एक गाव 11 खेळाडू असं क्रिकेट चालतं. मुंबईत जरी असतील तरी त्या परिसरातील खेळाडूंमध्येच चालतं. आणि आज मात्र त्यांचा संघ एका मोठ्या व्यावसायिक स्पर्धेत उतरलाय. निर्धाव चेंडूची सांगता, कारण प्रतापगडाच्या समोर जर आपण पाहिलं तर विस्तीर्ण जे जावळीचं खोरं दिसतं संपूर्णपणे, कोयना नदी आणि जावळीचं खोरं, आणि या संपूर्ण परिसरातील असणारे खेळाडू क्षेत्ररक्षण करतायत. तर शिरवणे प्रतिष्ठान फलंदाजी करतोय. माजिद बलोच वनकोटेचा खेळाडू, नवी मुंबईतील एक मातब्बर धडाकेबाज खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे. एक धाव दरम्यानच्या काळात मिळेल. नवी मुंबईच्या क्रिकेटने, मी मगाशी सांगितलं, नवी मुंबईच्या क्रिकेटने काट टाकली म्हणावे लागेल. आणि गेल्या वर्षी नवी मुंबईतील ज्या ग्रामीण स्पर्धा त्या थोड्याशा कमी झाल्या आणि नवी मुंबईचे खेळाडू व्यावसायिक क्रिकेटमध्ये उतरले. कारण नवी मुंबईमध्ये ग्रामीण क्रिकेटच एवढं आहे की त्यांना व्यावसायिक क्रिकेट खेळायला टाइमच मिळत नाही. परंतु गतवर्षी त्या कमी झाल्या, नवी मुंबईचे खेळाडू जगापुढे आले. क्रिकेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे. मोठा फटका, चेंडू हवेत जातोय. वाऱ्याने चेंडू कदाचित आतमध्ये येतोय की काय, आणि निखिल जाधवने एक सुंदर झेल पकडला जातोय. विकेटचं पतन, रवी बाधून माघारी परततात. तर गोलंदाजाला यश मात्र या ठिकाणी मिळते. माजिद बोलत फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. पुढचा चेंडू टप्पा पडतो. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण, घेतलेली उसळी यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला, परंतु गोलंदाज त्यातून सावरले आणि तदनंतरच्या 5 चेंडूवर केवळ 2 धावा आल्या. पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते. कोयना, सोळशी, कांदाटी या संघाच्या माध्यमातून, अर्थातच KSK संघाच्या माध्यमातून ही धावसंख्या स्थिरावली पाहायला मिळते. अर्थातच 6 धावांवर संघाची धावसंख्या या ठिकाणी थांबते. तर पहिल्या गोलंदाजीसाठी कुणाला आमंत्रित केले जाते? फलंदाजीसाठी नव्याने फलंदाज मैदानात दाखल झाले सिद्धेश कोळी, अर्थातच दिवागावचा खेळाडू, आणि त्याच्या बरोबरीने माजिद बलोच. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजी मार्कवर अक्षय जाधव यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी होते. आज मात्र हा सामना युट्यूबच्या माध्यमातून कोयना, सोळशी, कांदाटी परिसरातील कित्येक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून देखील हा सामना पाहत असतील, कारण त्यांच्या कोयना, महाबळेश्वर, माथेरा आणि प्रतापगड परिसरातील कित्येक खेळाडू मैदानात खेळता असणार आहे. तर खऱ्या अर्थाने एक नौका संघ जरूर आहे, परंतु छाप सोडण्याचा प्रयत्न जरूर होईल त्यांच्या माध्यमातून. परंतु प्रतिस्पर्धी नवी मुंबईचा देखील एक बलाढ्य संघ आहे, कारण त्या संघाचं नाव शिरवणे प्रतिष्ठान आहे. तर पाहूया, एक चांगली मॅच अपेक्षित आहे चांगल्या मोठ्या स्पर्धेत. अर्थातच शिरवणे प्रतिष्ठान आयोजित असणारा नगरसेवक चषक या स्पर्धेमध्ये ज्ञानेश्वर सुतार साहेबांच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्या वर्षी नवी मुंबईतील सर्वाधिक मोठा रबर बॉल पावसाळी क्रिकेटचा हा मोठा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत. पहिला चेंडू हळूवार पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने येत आहेत. आणखीन एका विकेटचं पतन, आणि गणेश कदम यांनी घेतलेला हा झेल आपण या ठिकाणी पाहतोय. माझ्या मते बरेचसे पाठीराखे आलेले आहेत या संघाला पाठिंबा देण्यासाठी, टाळ्या जरूर वाजवत आहेत. तर आणि हात देखील उंचावत आहेत त्यांचे पाठीराखे. तर या ठिकाणी आणखी एका विकेटचं पतन होत आहे. शिरवणे संघाला बसलेला आणखी एक धक्का. नयन सकपाळ हे देखील या क्रीडा स्पर्धे या संघाच्या नक्कीच पाठिंबा देण्यासाठी आलेत. परंतु मैदानात शिरवण्याचा इस्पिकचा एका मैदानात जातोय. अर्थातच ज्या संघाच्या भोवती शिरवण्याचं क्रिकेट गोल गोल फिरत आहे, अमर वारंगे फलंदाजीसाठी मैदानात दाखल होत आहे. तर पाहूया, जबरदस्त फॉर्मात देखील आहे. 2 मॅन ऑफ द सिरीज देखील पावसाळी क्रिकेटमध्ये जरूर घेतलेत. पाहूया काय करतोय, फलंदाजी करण्यासाठी मैदानात गेलेत. कोयना, सोळशी, कांदाटी वर्सेस हा परिसर वर्सेस सामना मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. शिरवणे प्रतिष्ठान नवी मुंबई.
सलग अमर वारंगे यांनी जर 3 षटकार सलग मारले तर संकेत नाईक यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. वेग सुतार आणि किरण मेर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आखूड टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतात. क्या बात आहे, आणखीन एका प्रतिम झेल पकडला जातोय. किशोरच्या माध्यमातून पकडला गेलेला हा झेल कोयना सोळशी कांदाटीचे प्रेक्षक मात्र टाळ्यांचा गजर करतायत. आणखीन श्याम सुरेंद्र यांच्याकडून देखील 3 षटकार, जर ग्रुप यांच्याकडून देखील 5000 रुपयाचं अमर वारंगे यांच्यासाठी सलग 3 षटकार. तर म्हणजे सलग 3 षटकारांचं पारितोषिक माझ्या मते अमर वारंगेसाठी 10,000 पर्यंत गेलंय. तर पाहूया, तोच अमर वारंगे मैदानात दाखल झालाय. नक्कीच अपेक्षांचं ओझ आहे. संघ मात्र काहीसा अडचणीत सुद्धा सापडलाय, त्या ठिकाणाहून देखील बाहेर काढायचं आहे. पारितोषिकांची लयलूट तर होणारच आहे, परंतु आज मात्र शिरवण्यासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. आणि नवे तर अमरने ते कित्येकदा करून दाखवलंय. आज मात्र ओमकार पाटील देखील दाखल झालाय कोयना सोळशी कांदाटी संघात. तर अक्षय दाखल झालाय अमर वारंगेच्या जोडीला. गोलंदाज अक्षय जाधव. विकेट करण्याचा प्रयत्न, एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. काहीसा हळूवार पद्धतीने चेंडू येतोय, काहीसा निराश, काहीसा आता जरूर असणार आहे, परंतु प्रयत्न सोडणार नाहीये. अमर वारंगे फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत शिरवणे प्रतिष्ठानसाठी. सुरेख गोलंदाजी, कारण पहिल्या चेंडूवर चौकार आला, डावाची सुरुवात जरूर झाली, परंतु तदनंतर देखील न डगमगता तर चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते कोयना सोळशी कांदाटी या परिसरातील खेळाडूंच्या माध्यमातून. हो, बॅकफुटला गेले. हा चेंडू मात्र थर्डमॅनच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न. ओमकार पाटील त्या ठिकाणी येतात. मुरबी गावचा खेळाडू. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. एका धाव्याने 7 धावांवर या षटकातील मात्र पहिली धाव येताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, वाखाणण्याजोगती गोलंदाजी होताना पाहायला मिळते. तर या महाबळेश्वर परिसरातील सर्व खेळाडू मुंबईत जरूर स्थायिक झालेत, परंतु त्याच पद्धतीच्या स्पर्धा होतात. त्या परिसरातील खेळाडूंसाठी एक असोसिएशन देखील बनवण्यात आलेली आहे आणि त्या असोसिएशनच्या अंतर्गत स्पर्धा KSK असोसिएशनच्या अंतर्गत स्पर्धा होताना पाहायला मिळत असतात. माझ्या मते तुर्बे असेल, नवी मुंबईच्या गोठिवली असेल, या ठिकाणी देखील स्पर्धा पार पडल्या जातात. घनसोलीमध्ये देखील स्पर्धा होताना पाहायला मिळतात. तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत ते अक्षय जाधव. हळूवार पद्धतीने येणारा हा चेंडू बिग हिट केला जातोय. बिग 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 हिट. चेंडू सीमारेषा पार आणि इकडे आवाजही आपला प्रत्येक षटकाराला 500 रुपयाची तर अक्षय पाटील अर्थातच नवी मुंबईच्या तोरबे गावचा सितारा, त्याच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. तोरबे म्हटलं की रवी म्हात्रे असतील, भूषण पाटील असतील, कुणाल दाते असतील, अशी मोठमोठी नावं येतात. आणखी एक नाव जोडलं गेलं अक्षय, त्याच्या बॅटमधून निघाला षटकार. स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू होता, फलंदाजीने ओळखला, त्याचं रूपांतर षटकारामध्ये केलं. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतील अक्षय. संघाची धावसंख्या 13 वर स्थिरावली आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहत आहोत पावसाळी क्रिकेटचा नवी मुंबईतील सर्वाधिक आणि महाराष्ट्रातील मानाचा सोहळा. बॅकफुटला जात हा चेंडू कव्हरच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव पूर्ण केली जाते, थोडीशी चूक होते, त्याचा फायदा शिरवणे संघाला होतोय आणि 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. तर 3रा धावेचा प्रयत्न होतोय का पाहायचंय. शिरवणे प्रतिष्ठान फलंदाजी करतायत. प्रथम संघाची धावसंख्या होताना पाहायला मिळते ती 15 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक या ठिकाणी 2 षटकं संपतायत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15. धावसंख्या थोडीशी कुठेतरी आकार घेताना पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, कारण अतिशय चांगलं आयोजन, नीटनेटकं आयोजन पाहायला मिळते. 5-5 षटकांच्या सगळे सामने देखील पाहायला मिळतात. विशेष म्हणजे सर्वाधिक लक्षणीय गोष्ट म्हणजे आजच्या दिवसातील प्रेक्षकांची संख्या. शुक्रवारचा दिवस असून देखील प्रेक्षकांनी मैदान तुडुंब भरले. ही नवी मुंबईच्या क्रिकेटची खासियत आहे. त्याचबरोबरीने या ठिकाणी अतिशय
अतिशय चारी बाजूला सीमारेषा पाहायला मिळते, हिरवळीचा गालीच्या अंतरावर त्या पद्धतीने मैदान पाहायला मिळते, मैदानात चौफेर हिरवळ पाहायला मिळते, मैदान सिमेंटची खेळपट्टी पाहायला मिळते आणि या सर्व गोष्टी एका चांगल्या स्पर्धेकडे त्याचबरोबरीने चांगली कामगिरी करणाऱ्यावर पैशांची खैरात देखील या ठिकाणी केली जाते आणि या सर्व त्याचबरोबरीने आकर्षक ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये बदल केला जातो. गोलंदाजी मार्कवर मुकेश गाडगे गोलंदाजी मार्कवर दाखल होतात. कोयना सोळशी कांदाटी या संघासाठी अर्थातच KSK ही जी असोसिएशन आहे महाबळेश्वरची त्या असोसिएशनच्या माध्यमातून असणारा हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. नौका संघ, परंतु या संघातील 2 असे खेळाडू आहेत ज्यांना व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळतं. चंदू ज्याने पिंक कलरचं टी शर्ट परिधान केलेलं आहे, अर्थातच चंद्रकांत गाडगे SP संघातून देखील क्षेत्ररक्षण करताना आम्ही त्याला पाहिलंय आणि निखिल जाधव जो गिरगावचा खेळाडू आहे निळ्या रंगाची आणि ओंकार पाटीलला देखील या ठिकाणी आम्ही पाहतोय. निखिल जाधव जो गिरगावचा खेळाडू त्याला देखील आम्ही पाहतोय. टप्प्याचा चेंडू अधिक वेगवान पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू होता. तर प्रत्येक वेगवान चेंडू लेग बायच्या स्वरूपातील चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. अमर वारंगे मोठमोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला षटकारापासून वंचित ठेवलं जात आहे महाबळेश्वरच्या या कोयना सोळशी कांदाटी परिसरातील खेळाडूंच्या माध्यमातून. महाबळेश्वर म्हटलं तर महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर आणि प्रतापगड आणि या दोघांच्या मधोमध असणारा हा परिसर आणि त्या ठिकाणची ही खेळाडू 105 गावांची एकत्रित असणारी असोसिएशन अर्थातच KSK. तर मच्छिंद्र भौर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय या क्रीडा नगरीमध्ये. साहेब आपलं हार्दिक स्वागत नगरसेवक चषक 2017 मध्ये. तर आपण पाहत आहोत शिरवणे प्रतिष्ठान अर्थातच शिरवणे गावाने नवी मुंबई प्रीमियर लीग जिंकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. गेल्या वर्षी पावसाळ्यातील पहिली 1 लाखाची स्पर्धा जिंकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि यावर्षी पावसाळी क्रिकेटमधील सर्वोत्तम आयोजन करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय शिरवणे. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न झाला. बॅटची कडा घेतली गेली. यष्टीरक्षकाचा वेध घेतला गेला. निर्धाव चेंडूची सांगता. तर प्रत्येक निर्धाव चेंडू हा मात्र KSK कोयना सोळशी कांदाटी संघाच्या बाजूने सामना घेऊन जाईल, परंतु प्रत्येक मोठा फटका शिरवण्याच्या दिशेने देखील सामना घेऊन जाणार आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मुकेश गाडगे. हिरण्याचा असणारा खेळाडू एक्स्टमच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न. स्वैर चेंडू घोषित होतोय. व्हाईट बॉल. तसेच आमचे मित्र निलेश सोंडकर शैलेश सोंडकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. KSKचे विकेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय, परंतु अक्षयचा देखील विकेटचं पतन होतं आणि टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतो KSKच्या समर्थकांकडून. अक्षय बाद होत आहेत. आता मात्र संघाला खऱ्या अर्थाने फलकाच्या मोठ्या फलंदाजीची गरज आहे, फटकेबाजीची गरज आहे. संघ अडचणी जरूर सापडलाय, परंतु तारणहार मैदानात होतोय. नवी मुंबईतील एक मातब्बर खेळाडू अनुप पाटील फलंदाजीसाठी दाखल झालाय. मॅन फ्रॉम कोकशेत नवी मुंबई. चेंडूवर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? माघारी पाठवलाय. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु व्हाईट बॉल. स्वैर चेंडू घोषित होतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते.
क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा सर्वांना आनंद देणारा खेळ, तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा खेळ, अर्थातच क्रिकेटचा खेळ, ज्या खेळाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्व एकत्रित आलोय. तुम्हा आम्हा सर्वांना जे काही नाव मिळाले ते देखील या क्रिकेटच्या खेळानं दिलंय. तुम्हा आम्हा सर्वांना जे आज एकत्रित आणून हे सामन्याच्या निमित्ताने या ठिकाणी उभं ठेवलं ते देखील याच क्रिकेटच्या खेळाने, आणि याच क्रिकेटच्या खेळाचं एक लाजवाब आयोजन आपण नवी मुंबई शहरात पाहतोय. हो, विकेट एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु निखिल जाधव, निखिल जाधवकडून मात्र या ठिकाणी झेल सुटतोय आणि त्याचं रूपांतर, कारण अमर वारंगे सारख्या फलंदाजाचा झेल सुटणं फायदेशीर नसणार आहे आणि दरम्यानच्या काळात निखिल जाधवकडून झेल सुटतोय. ज्या निखिल जाधवने पहिला झेल पकडला त्याच्याकडून पुन्हा एकदा अमर वारंगे सारख्या धडाकेबाज फलंदाजाचा झेल सुटलाय आणि हा झेल किती उपद्रव करतोय पाहायचंय. निखिल स्वतःवर नाराज असणार आहे. चांगला फलंदाज आहे, गिरगावातला मुंबईतील, आणि गतवर्षी पावसाळी क्रिकेटमधील काळा चौकीची एक मोठी स्पर्धा मॅन ऑफ द सिरीजचा देखील मान घेतला होता निखिल जाधवने, आणि या वर्षीच्या हंगामात देखील गणेश गल्लीच्या स्पर्धेमध्ये, रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी झाली होती निखिल जाधवकडून. अमर वारंगे टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी वाखाणण्याजोगती, एक धाव पूर्ण केली जाते. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न माघारी पाठवलाय, प्रयत्न केले जात आहेत. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावांवर. तिसरं षटक सुरू असताना शिरवणे प्रतिष्ठान, प्रत्येक षटकारासाठी विवेक सुतार आणि किरण मेहर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बक्षिसांची देखील लयलोट या ठिकाणी पाहायला मिळते. विजेत्यासाठी मात्र प्रथम क्रमांकाचं 1.5 लाखाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 50,000 पारितोषिक रकमेत घसघशीत वाढ झाली आहे, कारण गतवर्षी नवी मुंबईतील पहिली 1 लाखाची पारितोषिकाची पावसाळी स्पर्धा शिरवणे प्रतिष्ठानच्या माध्यमातूनच, अर्थातच नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार साहेबांच्या माध्यमातूनच पार पडली गेली होती. अनुप पाटीलसाठी गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा मुकेश गाडगे. हा चेंडू चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला. जागेवरून चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा संत गतीने येतोय, काहीसा वळण घेतोय, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. 3 षटकं संपतायत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. हे भगवे हमसे रक्त तड़पतो रक्त हिंदवी बाणा, अरे भगवे हमसे रक्त तड़पतो रक्त हिंदवी बाणा, जातगोत धर्म आमचा शिवसेना 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 आणि शिवसेना या 4 अक्षरांनी मात्र तुम्हा आम्हा सर्वांना देखील वेळ लावून सोडली. गेली 51 वर्ष या शिवसेनेने मात्र तुमच्या आमच्या हृदयावर देखील राज्य गाजवलेलं आहे, आणि त्याच शिवसेनेच्या नगरसेवकांच्या माध्यमातून हा क्रीडा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. शिरवणे प्रतिष्ठान संघाला एका मोठ्या खेळीची यानंतरच्या कालावधीमध्ये म्हणजे उर्वरित 12 चेंडू मध्ये कुठेतरी 3-4 षटकारांची आवश्यकता आहे, आणि दोघेही फलंदाज माझ्या मते षटकारासाठी प्रसिद्ध आहेत. कित्येक त्यांनी ते केलंय. अमर वारंगेने देखील केलंय, अनुप पाटील यांनी देखील केलेलं आहे. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा दाखल होतोय अक्षय जाधव. अक्षय जाधवचा हा चेंडू अपटमच्या बाहेर देवळी गावचा असणारा हा सितारा. संघाची धावसंख्या सोयीर एका धावेने संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचते. 23 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट, तर सकाळचं सत्र जर पाहिलं तर नवख्या पंतनगर बॉईजने गाजवलं, नवख्या श्री 11 संघाने गाजवलं. या अगोदर मात्र विक्रांत केने हा संघ देखील माझ्या मते 3री ते 34 टुर्नामेंट खेळतोय, ते देखील पहिला सामना जिंकलेत. तर पाहूया आता हे दोन्ही संघ नवखे तसं पाहिलं गेलं तर शिरवणे आणि केसके. आपण टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. अमर तर संपूर्णपणे झोकून दिलं या खेळाडूने, प्रयत्नांचं कौतुक करावं लागेल. तापोळा गावचा असणारा विक्रम धनावडे, अर्थातच महाबळेश्वरला गेलो तापोळ्याला देखील जातात बरेचसे पर्यटक, अर्थातच तापोळ्याचा असणारा खेळाडू आहे. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचली 25 धावांवर. सर्वांच्या नजरा खेळलेल्या आहेत अमर वारंगेवर.
चेंडू मात्र अधिक वेगवान पद्धतीचा होता. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूचा वेग एवढा होता यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. त्याचबरोबर आमचे समालोचक मित्र जयेश भोसले यांच्या देखील बराचसा जवळचा हा संघ आहे, कारण सातत्याने त्या परिसरामध्ये समालोचन करण्यासाठी जयेश भोसले देखील जात असतात. त्यांचं देखील समालोचन खरोखर अलीकडच्या काळामध्ये ऐकण्यासारखं असतं. नामवंत समालोचक. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 25 धावा. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या रेंजमध्ये कुठेतरी चेंडू येत नाहीये. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षणाचा चिता मन दाखवून ओळखला जाणारा चेंडू जरूर आला, परंतु त्याच्याकडून चूक झाली आणि जी कुठेतरी धावांची कोंडी झाली होती ती कोंडी या ठिकाणी फुटते आणि 4 धावा या ठिकाणी येत आहेत. चौकार. तर संघाची धावसंख्या पुढे सरसावते. 29 धावांवर धावफलक जाऊन पोहोचतोय. संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचते. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी 4थं सुरू असताना आज मात्र पहिली मोठी स्पर्धा KSK कोयना सोळसी खांदाटी परिसरातील खेळाडूंच्या पहिली व्यावसायिक स्पर्धा खेळत आहेत. शुभेच्छा असतील तुम्हाला, परंतु शिरोने प्रतिष्ठान संघ देखील तेवढा जबरदस्त आहे. हा चेंडू वारंवार मात्र कुठेतरी बॅटच्या कडा घेतात. अमर वारंगेच्या चेंडूच्या 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय, पाहूया. आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. हळूहळू मात्र संघ 50च्या दिशेने. माझ्यामध्ये 50 धावा हा मॅजिक फिगर असू शकते. 45-50 धावांमध्ये शिरोने प्रतिष्ठान संघाकडे असे काही गोलंदाज आहेत की 45-50 धावांमध्ये फाईट करू शकतील, तर तिथपर्यंत त्यांना जाणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी मुकेश गाडगे, अक्षय देवळीचा अक्षय. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर खाली चेंडू राहतोय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये काहीतरी रणनीती कुठेतरी चुकते अमरशी आणि चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. मोठे फटके मारण्याचा, परंतु सकाळपासून ही गोष्ट देखील जाणवते कुणाची तेवढं सोपं नाहीये फलंदाजांसाठी फटकेबाजी त्या ठिकाणी करणं. चेंडू कधी खाली राहतोय कधी वर राहतोय आणि ते सकाळपासून भल्या भल्या फलंदाजांना देखील ह्या प्रॉब्लेम होताना आपण पाहिलेला आहे. तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत ते अक्षय जाधव देवडी. तर आतापर्यंतच्या परफॉर्मन्सवर नयन खुश असतील आणि आमचे शैलेश गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा अक्षय. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु पंच सोयीने चेंडू घोषित करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 1-1 धाव मात्र शिरवणे संघासाठी फायदेशीर असणार आहे. यानंतर येणारी अमर वारंगे अजूनही मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेत जरूर असणार आहे. एक चौकार जरूर आलाय अमरच्या बॅटमधून, परंतु मोठ्या षटकाराच्या प्रतीक्षेत अमर अजून असणार आहे. मॅन ऑफ द सिरीज तुर्प्याच्या स्पर्धेमध्ये जरूर घेतलं होतं आगामी काही कालावधीपूर्वी. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली गेली, परंतु गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक या ठिकाणी 4थं संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 32 धावा धावफलकावर. तर आगमन होते या ठिकाणी
मम्मीजी चौगुले साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. शिवसेनेचे युवा नगरसेवक, नवी मुंबई महानगरपालिकेतील अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची गणना केली जाते. विजय चौगुले साहेबांचे सुपुत्र मम्मीजी चौगुले यांचे या ठिकाणी आगमन होते. त्यांच्या माध्यमातून अंडरआर्म क्रिकेट तसेच ओव्हरआर्म क्रिकेटच्या देखील ऐरोली परिसरामध्ये स्पर्धा पाहायला मिळतात. मम्मीजी चौगुले साहेबांचं नवी मुंबई महानगरपालिकेतील एक अभ्यासू नगर शिवसेना नगरसेवक मम्मी चौगुले साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं. हार्दिक स्वागत. तर चेंडू खेळण्याचा प्रयत्न, सीमारेषा दिशेने चेंडू जात आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत आणि दरम्यानच्या काळात 2 धावा. तर सोयीर चेंडू 3 धावांचा बोनस या ठिकाणी होताना पाहायला मिळतो. धावसंख्या पुढे जाईल. तर हातनोटचा खेळाडू चंदू घाडगे गोलंदाजीसाठी संघाचा संघनायक आहे आणि महाबळेश्वरचा मलिंगा म्हणून देखील प्रसिद्ध आहे आणि सर्वात जास्त मॅन ऑफ द सिरीज KSK मध्ये कोणी घेतले असतील तर त्याच्याच नावावर मान आहे असा हा गोलंदाज. आणि SP दादर संघातून देखील आम्ही त्यांना खेळताना पाहिलेला आहे. चंदू घाडगे गोलंदाजीसाठी तर नवी मुंबईचा धडाकेबाज फलंदाज अर्थातच अनुप पाटील फलंदाजीसाठी सज्ज आहे. आपण पाहत आहोत नगरसेवक चषक 2017. पुढचा चेंडू, गोलंदाज चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. पव्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आज मात्र चेंडूला काय झालंय असं म्हणावं लागेल. सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्याकडून धावा जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 धावा. नवी मुंबईतील सर्वाधिक मोठी पावसाळी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत आहोत. अर्थातच शिवसेनेच्या माध्यमातून, शिवसेनेचे लोकप्रिय कार्यसम्राट स्थानिक नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. तर ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून नवी मुंबईतील तरुण तडफदार आणि अभ्यासू नगरसेवक मम्मी चौगुले साहेबांचं देखील आगमन झालंय. विकेट करण्याचा प्रयत्न आणि पाटीलच्या बॅटमधून निघाला फटका. निखिल जाधव मात्र त्या ठिकाणी येतोय आणि सुरेख झेल पकडला जातोय. अनुप पाटील देखील बाद. आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानात जातोय तो स्वप्नील गायकवाड. फलंदाजीसाठी मैदानात जातोय. धडाकेबाज फलंदाज आहे. जुन्नर प्रीमियर लीग मध्ये देखील खेळताना पाहिलं स्वप्नील गायकवाडला. तर पाहूया शेवटच्या षटकात किती धावा जमवल्या जात आहेत. यश स्पोर्टचे निलेश सोनकर हे देखील सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हा चेंडू समोरच्या दिशेने डोलवण्याचा प्रयत्न. अमर वारंगेच्या बॅटमधून निघाला फटका. 1 धाव दरम्यानच्या काळात मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. पाहूयात 38 धावांवर शिरवणे प्रतिष्ठान. KSK अर्थातच कोयना सोळशी कांदाटी परिसराचा मलिंगा आणि सर्वाधिक या परिसरातील असोसिएशनच्या सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज जिंकणारा खेळाडू गोलंदाजी करतोय अर्थातच चंद्रकांत गाडगे चंदू. तर फलंदाजी करतोय स्वप्नील गायकवाड. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न. स्वैर चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय. व्हाईट बॉल पंच घोषित करतील. संघाची धावसंख्या पुढे जाते. 39 धावांवर धावसंख्या. कुठेतरी उर्वरित चेंडू मध्ये एखादा मोठा फटका मॅच मध्ये शिरवणे प्रतिष्ठानला घेऊन येणार आहे. त्यासाठी स्वप्नील प्रसिद्ध आहे. बाबू या नावाने ओळखला जातो. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकाचा वेध घेतला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. तर KSK संघाने देखील चांगली क्षेत्ररक्षण आणि चांगल्या गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. त्यामुळे एका मोठ्या संघाला शिरोणी प्रतिष्ठान सारख्या बलाढ्य संघाला थांबून ठेवले म्हणावं लागेल आतापर्यंत. चेंडूचा पुढचा चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धाबांवर रोखलं जात आहे आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव जात आहेत. शेवटचे षटक सुरू असताना शिरोणी प्रतिष्ठानसाठी KSK कोयना सोळशी कांदाटी. चंदू विकेट करण्याचा प्रयत्न. स्वप्नीलच्या बॅटमधून निघाला फटका. पाहूया किती धावांसाठी जातोय आणि 6 धावा. स्वप्नील गायकवाड बाबूच्या बॅटमधून निघाला हा षटकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 45 धावांवर. म्हणजे आजच्या दिवसातील दुसऱ्या क्रमांकाची ही निचंकी धावसंख्या. परंतु मी मगाशी सांगितलं होतं 45 धावा जर झाल्या तर शिरोणे प्रतिष्ठान फाईट करू शकतो आणि 45 पर्यंत हा संघ जाऊन पोहोचला. 40 धावांचे लक्ष्य समोर ठेवण्यात आलेलं आहे. तर माझ्या मते
KSK चे प्रेक्षक या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत, तर किती आलेले आहेत? एकदा जोरदार टाळ्या आपल्या संघासाठी झाल्या पाहिजेत. तर संपूर्ण महाबळेश्वर तालुकाच या ठिकाणी आलेला आहे. तुम्हा सर्वांचं स्वागत. तर पहिला डाव संपतोय. आपण पाहत आहोत नगरसेवक चषक, नवी मुंबईतील सर्वाधिक मोठी पावसाळी क्रिकेटची स्पर्धा आणि ज्या पावसाळी क्रिकेटच्या परिसीमा रुंदावणारी स्पर्धा. कारण पावसाळी क्रिकेटमध्ये एवढं आणि अशा पद्धतीचं आयोजन खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतं. तर अर्थातच घाटकोपर लिजन ट्रॉफी असेल, त्याचबरोबर कोलगेट बांद्रा असेल आणि त्याही पुढे मात्र टेनिस बॉलच्या स्वरूपात ज्या प्रमाणे मोठ्या स्पर्धा असाल त्याहीपेक्षा डोळे दिपवणारं आयोजन किरण मेहर, विवेक सुतार, तुमचं कौतुक करावं लागेल. तुम्ही ही स्पर्धा एका उच्च दर्जाच्या टेनिस बॉल स्पर्धांच्या पेक्षाही पुढे स्पर्धा नेलेली आहे. अर्थातच अविनाश सुतार साहेबांचं मार्गदर्शन आणि या परिसराचे लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार यांच्या आयोजनाखाली नवी मुंबईने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. आज मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या नवी मुंबईच्या नगरसेवक चषकाकडे लागताना पाहायला मिळत आहे. तर विजयासाठी 46 धावांचं लक्ष समोर आहे आणि हे 46 धावांचं लक्ष पार केलं जातंय की त्यांना रोखलं जात आहे. ऐकण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातो या नवी मुंबईचा गोड आवाज, तुर्भे गावचा गोड आवाज, आणि ज्या आवाजाने मात्र तुम्हाला सर्वांना मोहून टाकलंय असा आवाज तुमच्यापर्यंत येईल. कुणाल दाते, नवी मुंबई, तुर्भे यांच्याकडे यानंतरच्या डावात. आपण पाहू शकाल आमच्या मंचावर हिंदू महानगरपालिकेचे युवा नगरसेवक, तरुण तळपदार असे नगरसेवक ममितजी चौगुले साहेब यांचं इथे आगमन झालं आणि त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. तर मी विनंती करेन या स्पर्धेचे सर्वेसर्वा विद्यमान नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब शिरवणे गावचे, त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या माध्यमातून ममितजी चौगुले साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. आपण पाहू शकाल विजयजी चौगुले साहेब यांचे सुपुत्र आहेत आणि ज्याप्रमाणे वडिलांनी राजकारणामध्ये यशाची अनेक उंच शिखरे पादाक्रांत केली, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज युवा सेनेच्या माध्यमातून असेल, शिवसेनेच्या माध्यमातून असेल, ममितजी चौगुले यांचं देखील समाजकार्य खूप जोशा शोरात चालू आहे आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेचे आयोजक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या वतीने केला जातो. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत ममितजी चौगुले साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ममित चौगुले युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी नवी मुंबई क्रिकेटमध्ये मागच्या वर्षी देखील ट्रायडंट युनायटेड स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन झालं होतं आणि या वर्षी देखील कदाचित येणाऱ्या हंगामामध्ये आणखी एक मोठी स्पर्धा आपल्या समोर पाहायला मिळेल. विक्कीजी विचारे साहेब आमच्या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. विनंती करेन सन्माननीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब आपल्या शुभ हस्ते विचारे साहेबांचा सन्मान इथे करायचा आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत विचारे साहेब. मुंबई क्रिकेटमधला निश्चितच मोठा महासंग्राम पावसाळी रबर स्पर्धेचा आपल्या समोर रंगतोय. उद्योजक अविनाशजी सुतार साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा नगरसेवक चषक 2017 आणि मगाचपासून आम्ही उल्लेख करत होतो अविनाशजी सुतार साहेब यांचं ज्याही वेळेस आमच्यासमोर नाव येतं, खरोखर क्रिकेटवर ज्यांनी खरोखर मोठं प्रेम दाखवलंय. मग अशी काही क्षणापुरते अविनाशजी सुतार साहेब या मंचावर आले होते, परंतु आता देखील ते कुठेतरी प्रेक्षकांमध्ये असतील. आपल्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी एवढं प्रेम अविनाशजी सुतार साहेब यांचं सातत्याने राहिलंय या क्रिकेटच्या माध्यमातून. तर सामन्याला सुरुवात धर्मेंद्र याच्या पहिल्या चेंडूवर, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक खाली, फलंदाज बाद. किती टार्गेट आहे? 46. हे वाजव ना. आपण पाहू शकाल पहिल्याच बॉलवर मोठा हादरा देतोय इथे गोलंदाज धर्मेंद्र. कारण याच इनिंग मध्ये तुम्ही पाहू शकाल चौकाराने सुरुवात झाली होती आणि या इनिंग मध्ये मात्र पहिल्याच चेंडूवर इथे हादरा दिला जातो धर्मेंद्रच्या माध्यमातून. बोल दादा, लवकर बोल. हा मग आहे 5 ओव्हरची मॅच आहे, फिक्स 7 वाजेपर्यंत, 7:30 पर्यंत उजेड असते. यानंतर सामना इथे होईल. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली संघ, आपण कुठे जाऊ नका. तिसरी ओव्हर झाल्यानंतर
आपला कर्णधार प्रथमेश पाटील आपण मंचावर यायचं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर लगेचच टॉस होईल आणि लगेचच नेक्स्ट मॅच इथे खेळवली जाईल. रविवारी आमच्याकडे 2 मॅच एक्स्ट्रा आहेत. मला ओव्हरपिच चेंडू तुम्ही पाहू शकाल. धर्मेंद्र खोलिया एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज. भाईंदर मध्ये निश्चितच 3 लाख रुपयाची एक मोठी स्पर्धा संपन्न झाली ती भाईंदर नाईट स्पर्धा. त्या स्पर्धेतला हा खेळाडू मात्र उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नावरूपाला आला आणि नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये सातत्याने 2 वर्षामध्ये चमकदार कामगिरी करणारा धर्मेंद्र गोलंदाजी करत असताना आता पुन्हा एकदा पाहू शकाल. टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण जास्त घेतलंय. अंपायरचा सिग्नल येतोय. हा व्हाईट बॉल असेल. अवांतर रूपाने खात श्री गणेशा इथे होतोय. KSK प्रतिष्ठान या टीमची धावसंख्या 1. शिरोडे प्रतिष्ठान विरुद्ध KSK प्रतिष्ठान हा सामना आपल्या समोर टार्गेट इथे ठेवण्यात आलाय. या मॅच मध्ये 46 टू विन. धर्मेंद्र पुन्हा एकदा तयार. आता मात्र सुरेश चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला होता. बॅकफुटला गेला फलंदाज. स्ट्रोकसाठी जागा बनवली. थर्ड मॅनच्या दिशेने फक्त स्टिअर केलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मला हर्षल मडवी याच्या माध्यमातून KSKचे भरपूर मोठे सपोर्टर आज मात्र या स्पर्धेसाठी इथे उपस्थित झालेत. आणि मग अशी मी नयनकडून माहिती घेत होतो आज जर रविवार असता तर हे मैदान देखील अपुरं पडलं असतं. एवढे मोठ्या संख्येने प्रेक्षक महाबळेश्वर परिसरातून इथे आले असते अशी माहिती त्याच्या माध्यमातून दिली जाते आणि खरोखर मोठं प्रेम दाखवलंय या संपूर्ण प्रेक्षकांनी. तुमचं हार्दिक स्वागत आहे मुंबई नगरीमध्ये. आता मात्र खडे फटका मारण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस गती कमी केली. लाईन मध्ये थोडासा बदलाव. चेंडू थोडासा मागे घेतला आणि त्याचमुळे की काय फलंदाजाला बीट करण्यात यशस्वी ठरला धर्मेंदर. आणि इथे मात्र संघाची धावसंख्या आतापर्यंत 3 या आकड्यावर पहिल्या षटकाचा खेळ इथे चालू असताना धर्मेंद्र पुन्हा एकदा तयार. आपल्या बॉलिंग मॅकवर टार्गेट आहे 46 रन. शिरोडे प्रतिष्ठान अभिनवजी सुतार यांचा संघ यावेळेला दिशेवरचं नियंत्रण चुकलं. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने तिथे हर्षल बॉलच्या मागे धावतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. अंपायरचा सिग्नल येतोय व्हाईट बॉल. अवांतर रूपात इथे मात्र 3 धावा मिळतील. 3 धावांबरोबर संघाची धावसंख्या आकार घेते आणि धावा मात्र फलकावर लागल्यात 6. 46 धावांचं लक्ष आहे. 40 धावा अजूनही करायच्या आहेत. एक चांगली मॅच इथे पाहायला मिळेल. नो डाऊट धर्मेंद्र कोले एक चांगला गोलंदाज आहे. मुंबई प्रीमियर लीग सातत्याने 2 वर्षामध्ये खूप चांगलं भरीव कामगिरी केली होती आपल्या संघासाठी आणि त्यानंतर भाईंदरची स्पर्धा यंदाच्या 17 मध्ये SP संघाच्या दरम्यान खेळत असताना अक्षरशः गाजवली असा गोलंदाज. आता मात्र बीमर फुलटो चेंडू थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे. अंपायर सिग्नल नो बॉल आणि हा चौकार. इथे मात्र 5 धावांबरोबर संघाची धावसंख्या 11 वर. फलकावर लागताना धर्मेंद्र पुन्हा एकदा तयार. मात्र टप्पा पडल्यानंतर आणखीन बाहेर जातोय चेंडू. अंपायर सिग्नल येतोय. अजून एक व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 12 वर. सुरुवात चांगली केली होती धर्मेंद्रने परंतु त्यानंतर तुम्ही पाहू शकाल पहिल्याच बॉलवर विकेट मिळवला होता. महत्वपूर्ण विकेट होता निखिल जाधवचा परंतु त्यानंतर मात्र दिशेवर नियंत्रण नाहीये धर्मेंद्रचं. शिरोडे प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून स्ट्रॉंग अपील पाहायला मिळते. मोठी अपील इथे माजिद बलोचच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. अपील मध्ये भरपूर उत्साह होता. माजिदच्या माध्यमातून अंपायरचा सिग्नल येतो. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज धर्मेंद्र या षटकातला. आतापर्यंत संघाची धावसंख्या फलकावर लागली 12. पहिलं षटक चालू असताना 46 धावांचं लक्ष. मात्र चांगली लाईन षटक संपते. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 12 धावा. टाकलेला नो बॉल त्यावर मिळालेला 5 धावा. अवांतरच्या रूपात या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च केल्या परंतु शेवटच्या क्षणी आपण पाहिलं 12 धावा फलकावर लागल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिले दुसरं षटक रवी म्हात्रे माजिद बलोच आणि पाटील कोणाच्या खांद्यावर सोबवतात कारण या स्पर्धेमध्ये 46 धावांचं लक्ष आहे. पहिल्या मॅच मध्ये 43 धावांचं लक्ष होतं. थोडीशी लो स्कोरिंग मॅच राहिली होती. हा सामना देखील तसाच आपल्याला पाहायला मिळतो परंतु अनेक वेळा आम्ही पाहिलंय लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज होत असताना. पाहूया ही लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज होते का. ज्याप्रमाणे नुकताच महिला संघाचा जो सामना झाला होता वर्ल्ड कप मध्ये आणि त्या मॅच मध्ये ज्यावेळेस भारताची परिस्थिती अतिशय चांगली होती परंतु त्यानंतर ज्याप्रमाणे इंग्लंड संघाने कमबॅक केलं तसंच काहीसे कमबॅक इथे करावं लागेल टीम शिरोडे प्रतिष्ठानला. पण मागच्या जर चॅम्पियन ट्रॉफीचा विचार करा फक्त 130 धावा डिपेंड करायच्या होत्या इंडियन टीमला इंग्लंडच्या वातावरणामध्ये आणि त्या धावा मात्र इंग्लंड टीम
बंगालच्या विरुद्ध डिपेंड केल्या होत्या भारतीय संघाने अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना. म्हणजेच तुम्हाला जर धावा रोखायच्या असतील तर अचूक टप्प्यावर दिशेवर नियंत्रण ठेवून गोलंदाजी करावी लागेल आणि त्याच्यासाठी मात्र सचिन साहू याला मात्र गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलंय. बघा सचिन साहू कशा प्रकारची गोलंदाजी करतो. अंडर 22 मध्ये अक्षरशः गाजवलं याने 22चं क्रिकेट. पहिला चेंडू टॉप एज, सचिन धावतोय आणि इथे मात्र झेल सोडलाय सचिनने आणि त्याचा मोबदला 2 धावा मात्र मिळतात. क्रिकेटमध्ये प्रत्येक झेलाला खूप महत्व आहे. सोडलेला झेल क्रिकेटमध्ये भरपूर मोठमोठ्या स्पर्धातून बाहेर घेऊन जाणारा ठरलाय. अब्दुल रज्जाकला विचारा ज्यावेळेस 2003 मध्ये सचिन रमेश तेंडुलकरचा त्याने झेल सोडला होता. पाकिस्तानचा संघ मात्र त्या 98 धावांच्या खेळीपासून पराभूत झाला होता तेंडुलकरच्या. तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आता मात्र वेगाने टाकण्याचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ स्टंप पिच होतो. चेंडू पंचांचा इशारा येतो. स्वैर मारा अवांतर रूपात भर पडली. संघाच्या खात्यात भर पडली. संघाची धावसंख्या पुढे सरसावते आणि धावा मात्र फलकावर लागल्यात. आतापर्यंत 15 धावा. सचिन साहू हा गोलंदाज इथे तयार होईल. राईट ओव्हर द विकेट. मात्र वेगवान चेंडू पार दळतो. अपील केली जाते. चेंडू फाईन लेगच्या दरम्यान ट्रॅव्हल होतो. फाईन लेग आणि थर्ड मॅनच्या मधोमध तोपर्यंत 1 रन इथे पूर्ण केली जाईल. लेग बाईटचा इशारा इथे अंपायर करतात. 1 रन बरोबर संघाची धावसंख्या आकार घेते. धावा झाल्यात आतापर्यंत 16. सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळतं. पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन, परंतु त्याच्यानंतर सचिन साहू गोल त्याच्यासाठी आलाय आणि आतापर्यंत संघाची धावसंख्या फलकावर लागली 16. खचाखच भरलेलं हे रामलीला सालसोळ्याचं मैदान अनेक मोठमोठ्या स्पर्धांचा प्रत्यक्षदर्शी राहिलेले हे मैदान. यावेळेला ऑन ड्राईव्ह केला. चांगला फटका बॉटमहँडचा खूप चांगला वापर. तिथे क्षेत्ररक्षक तयार आहे. अनुप पाटील चांगली फेकी होती अनुपच्या माध्यमातून. तोपर्यंत 1च रन मात्र मिळते फलंदाजाला. संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. अक्षरशः खात्यामध्ये 1 रन संघ जाऊन पोहोचला आतापर्यंत 17 या आकड्यावर. ओंकार पाटील मुरबी गावचा खेळाडू, रायगड परिसरातला एक नामवंत खेळाडू मैदानामध्ये खेळतोय ओंकार. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह ओंकारच्या बॅटमधून इथे पाहायला मिळतोय. चेंडू ऑन साईडला. क्षेत्ररक्षण खराब होतोय. खराब क्षेत्ररक्षणाबरोबर चेंडू सीमारेषा पार जातोय की काय आणि तसंच झालंय. अंपायर सिग्नल येतोय चौकार. थँक्यू. रायगड समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य संदीप पाटील यांचे पुतणे ओंकार पाटील आणि खरोखर चांगला खेळ इथे दाखवतायत. तुम्ही पाहू शकाल ओंकार आपल्या बॅटमधून चौकार इथे लगवला जातोय. संघाची धावसंख्या 21. 21 रन. सचिन साहू पुन्हा एकदा तयार. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडूने उसळी जास्त घेतली. यावेळेला ओंकारला बॅट आणि बॉलचा संगम साधता आला नाही. उर्वरित काम यष्टीरक्षक माजिद बलोच इथे अतिशय चोख पार पाडतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या 21 वर. राईट ओव्हर द विकेट. दुसरं षटक. सचिनचं यावेळेला ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. KSKचे समर्थक तुम्ही पाहू शकाल ज्याप्रमाणे मोठमोठ्या स्टेडियम मध्ये मॅचेस रंगतात तेवढ्याच मोठ्या संख्येने पावसाला इथे देखील सुरुवात झाली आणि या अशा वातावरणामध्ये पाहूया पुन्हा एकदा धावा डिपेंड केल्या जाऊ शकतात का. परंतु समोर आहे गोलंदाज सचिन साहू. स्ट्रायकिंग एंडला ओंकार पाटील. मुरबी गावाच्या माध्यमातून सातत्याने क्रिकेट खेळलं जात आहे. स्वर्गीय प्रेमनाथ मुरबीच्या माध्यमातून आज सातत्याने क्रिकेट खेळलं जातं. पाहूया या टीमच्या दरम्यान कसा खेळ करतो ओंकार पाटील. आता मात्र सुरेख लाईन आपल्याला पाहायला मिळते. प्रेमनाथ मुरबी या नावाने अनेक स्पर्धा गाजवल्यात रायगडच्या या टीमने. परंतु यावेळेला षटक क्रमांक 2 इथे संपले. 2 ओव्हरची समाप्ती. संघाची धावसंख्या फलकावर लागली 22. 11च्या सरासरीने 22 रन. चला वेळ जास्त घेऊ नका. नवी मुंबई आपल्याला अजूनही एक मॅच खेळवायची आणि आपण आयोजक आहात. माजिद बलोच लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. अजूनही या मॅच मध्ये 22 धावा झालेल्या आहेत. टार्गेट आहे 46 धावांचं. 24 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 18 चेंडूमध्ये या 24 धावा करायच्या आहेत. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होईल. गोलंदाज तयार होतोय. अमर वारंगी आपल्या बॉलिंग मार्कवर. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. टीम शिरोमणी प्रतिष्ठान 5 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हर नंतर टॉस साठी यायचं लगेचच. विक्रांत केनी प्रतिष्ठान डोंबिवली संघ
ती मॅच आज इथे खेळवली जाईल. ती मॅच देखील 5 ओव्हरची खेळवली जाईल अशी नोंद घ्या. पाहू शकाल आमच्या मंचावर पुन्हा एकदा अविनाशी सुतार साहेब यांचं इथे आगमन झालंय. युवा नेते मोहनजी चौगुले साहेब यांच्या बरोबरीने त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर विचारे साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेमध्ये अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी इथे उपस्थिती दाखवतात. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मगाशी आपण पाहिलं असेल युवा नगरसेवक चेतन प्रकाश राणा नाईक यांचं देखील आगमन झालं होतं. त्याचबरोबर अनेक ज्येष्ठ मान्यवर इथे उपस्थित झाले. सकाळी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अतिशय थाटामाटात साजरा इथे पार पाडण्यात आला आणि त्या उद्घाटन प्रसंगी अनेक दिग्गज मान्यवर शिवसेनेच्या माध्यमातून इथे उपस्थित झाले होते आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचली. हलक्याशा पावसाच्या सरी देखील कोसळताना दिसल्या. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक 24 धावांची आवश्यकता. अमर वारंगे मॅन फ्रॉम शिरवणे. पहिला चेंडू वेगाने जातोय थर्ड मॅनला. तिथे क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने अतिशय चांगला प्रयत्न हर्षल मडवी याचा आणि पहिल्या चेंडूवर मात्र धाव पूर्ण केली जाते. 1 रन बरोबर संघाची धावसंख्या 23 वर 23 धावा आतापर्यंत फलकावर लागल्या. टार्गेट आहे 46 धावांचं. निम्म्या धावा अर्ध्या धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यात. केएसके प्रतिष्ठान विरुद्ध शिरवणे प्रतिष्ठान असा हा सामना. गोलंदाज तयार अमर. आता मात्र चांगला फटका ओंकार पाटीलच्या बॅटमधून. सचिन साहू खाली आणि ते मात्र चांगला झेल पकडला जातोय. ओंकार पाटील बॅक टू द पॅव्हलियन. डीजे मैदानामध्ये आलाय. चंदू गाडगे पाहू शकाल. चंदू सध्या स्ट्रायकिंग एंडला. अक्षय जाधव खेळतोय. लेग स्टंपचा हलकासा सोडून जाणारा चेंडू माझी चेंडू मागे धावतोय. 1 रन कंप्लीट केली जाते आणि इथे मात्र ओव्हर थ्रोच्या रूपात व्हाईट बॉल आणि 4 काढले ना आणि धावून काढलेल्या 4 अशा 5 धावा मिळतील. 5 धावांबरोबर संघाची धावसंख्या आकार घेते. धावा झाल्यात आतापर्यंत 28-46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम केएसके प्रतिष्ठान. आपण पाहू शकाल चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. अक्षय जाधव आणि चंदू याच्या माध्यमातून अगोदर चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे खूप चांगले बॅकअप हर्षल करतोय. फेकी चांगली होते आणि तत्पूर्वी अंपायर सिग्नल येतोय. व्हाईट बॉल +1. 2 धावा इथे मात्र मिळतील. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. 30 धावा आतापर्यंत फलकावर लागल्या. 16 धावांची अजूनही आवश्यकता असेल. पाहू शकाल या मॅच मध्ये शिवणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून भरपूर एक्स्ट्राच्या रूपाने धावा आल्यात. ओव्हर थ्रोच्या रूपाने आल्या असतील. नो बॉलवर मिळालेला चौकार असेल. व्हाईट बॉलवर मिळाल्या असतील प्लस धावा. या भरपूर महत्वपूर्ण धावा होत्या. आता मात्र सुरेख लाईन खराब यष्टीरक्षण माजिद याचं यष्ट्यांच्या मागे तुम्ही पाहू शकाल रवी मात्रे. तत्पूर्वी 1 रन पूर्ण केली जाईल. 1 रन बरोबर संघाची धावसंख्या आकार घेते. धावा झाल्यात आतापर्यंत 31-31. टार्गेट आहे या मॅच मध्ये 46 धावांचं. विक्रांत केनी प्रतिष्ठान कॅप्टन प्रथमेश पाटील आपल्याला टॉस साठी यायचं. लगेच आमच्या मंचावर टॉस केला जाईल. या आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. संघाची धावसंख्या 31. आता मात्र सुरेख फटका इथे पाहायला मिळतो. स्टिअर केला चेंडू थर्ड मॅनला. हर्षल तिथे धावतोय तोपर्यंत 2 धावा.
पूर्ण केल्या जातात. 3 धावा घेण्याचा प्रयत्न, खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे चंदूच्या माध्यमातून 3 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 या आकड्यावर. KSK प्रतिष्ठान महाबळेश्वर सातारा परिसरातून आलेले सर्वच प्रेक्षक अक्षरशः आनंद घेतात या मॅचचा. भल्या मोठ्या संख्येने प्रेक्षक इथे आलेत आपल्या स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी. तुम्ही पाहू शकाल शिट्या टाळ्यांचा गजर अक्षरशः होतोय, जेवढ्या धावा निघतात त्याच्यासाठी या सर्व प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो या आमच्या नवी मुंबई नगरीमध्ये. भारतातील स्वच्छतेच्या शहराच्या यादीमध्ये अग्रस्थानी असलेलं शहर निश्चितच मुंबई. नवी मुंबईचा आपण विचार केला भारतातील 3ऱ्या क्रमांकाचं स्वच्छतेच्या बाबतीतलं शहर ठरलंय नवी मुंबई. विकासाची विकासगंगा सातत्याने वाहत राहिली या नवी मुंबईच्या माध्यमातून. त्याच दरम्यान तुम्ही पाहू शकाल नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून सातत्याने या स्पर्धेचं आयोजन होतंय. ज्याला बॅटची कडा चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय वेगाने. तिथे हर्षल पुन्हा एकदा खूप चांगले क्षेत्ररक्षण करत असताना 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातात. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र 3री धाव देखील पूर्ण होत असताना दिसते. 3 धावा इथे मात्र पूर्ण होतील. अक्षयचा कॉल होता, चंदू थांबला होता, परंतु ज्या क्षणी माझीच्या हातातून बॉल निसटला त्यानंतर 3री धाव देखील पूर्ण केली गेली. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली 37 या आकड्यावर 37. हे संभार पाण्याची व्यवस्था करायची या ओव्हर नंतर. संयोजक आपण तयार राहायचंय या ओव्हर नंतर आपल्याला पाणी मैदानामध्ये घेऊन जायचं. 3-4 धावा सातत्याने अक्षय धावतोय. तुम्ही पाहू शकाल पल्ले स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेला प्रयत्न फसला. दिलशान फेवरेट स्ट्रोक प्रयत्न फसल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 षटकाचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावा झाल्यात 37. 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. तोपर्यंत ऐकूया चंदू गाडगे काय करायचं त्याला. खूप चांगली रनिंग बिटवीन विकेट चेंडू घाडगे यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल सध्या स्ट्रायकिंग एंडला रवी मात्रे इथे गोलंदाजी मार्कवर अंपायरचा सिग्नल येतो. हा व्हाईट बॉल असेल. अवांतरितात भर पडली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 38 या आकड्यावर. अजूनही 8 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडूमध्ये 8 धावा KSK प्रतिष्ठान महाबळेश्वर संघासाठी. फ्लेअरलेनचा चेंडू होता. यावेळेला तुम्ही पाहू शकाल कव्हर पॉइंट मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक सिद्धेश बॉल मागे फेकी केली जाते तोपर्यंत 2 धावा इथे चंदू घाडगेच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावा झाल्यात आतापर्यंत 40. 46 धावांचं लक्ष्य. 1 मोठ्या फटक्यापासून निश्चित विजयापासून दूर राहिला इथे मात्र KSK प्रतिष्ठान हा संघ. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय आणि या वेळेला क्रॅप स्ट्रोक सिलेक्शन म्हणून चंदू घाडगे याचं निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या 40. श्रीनी प्रतिष्ठान विरुद्ध KSK प्रतिष्ठान महाबळेश्वर असा सामना आज आपण पाहू शकाल. KSK प्रतिष्ठानसाठी भल्या मोठ्या संख्येने सपोर्टर्स इथे आलेले आहेत. काय याचं नाव कृष्णा कोयना सोळशी आणि कांधाटी तिन्ही नद्यांच्या नावाने हा संघ इथे खेळतोय. एक मोठी असोसिएशन त्यांची देखील निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून या नोव्हेंबरमध्ये देखील आम्हाला पाहायला मिळालं. लेग बाईटचा इशारा आला तोपर्यंत धावा इथे जमवल्या जातात. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या 42. अजूनही 4 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. गोलंदाज रवी मात्रे अकुटपदा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या वरून प्रयत्न फसलाय. यष्टीरक्षक माजिदच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक इथे चालू आहे 4. संघाची धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागली 42. अजून धावा करायच्या 4. आता मात्र सुरेख गोलंदाजी रवी म्हात्रेची कमबॅक होते चंदू घाडगेच्या विरुद्ध.
अतिशय अचूक मारा आता मात्र रवीच्या माध्यमातून मी मगाशी देखील म्हटलं होतं जेवढ्या एक्स्ट्रा धावा आल्यात त्याचमुळे की काय श्रेणी प्रतिष्ठान हा संघ या स्पर्धेपासून लांब राहिलाय. ओव्हर द विकेट. आता मात्र आडव्या बॅटने चांगला फटका मिड विकेटच्या दरम्यान चेंडू सीमारेच्या पलीकडे 4 रन आणि KSK प्रतिष्ठान संघ इथे विजय संपादन करतो. चंदू गाडगे आपण या लवकर डायरेक्ट इथे यायचे टॉस साठी.